जय गुरुदेव, जय जगदंबा। आज दुर्गाष्टमी। आपण आज दुर्गाष्टमी निमित्त टॅरो तुम्हाला काय सांगतात, गाईडलाईन काय करतात हे आज आपण बघणार आहोत। देवी आईची कृपा आणि तुमच्या सद्गुरूची कृपा तुमच्यावर काय आहे हे आपण आज बघणार आहोत। एक श्वास घ्या 3 वेळेस आणि तुमच्या कुलदेवताचे, तुमच्या गुरुजनांचे, तुमचे जे काय असतील देवाला मानता तुम्ही, त्या देवाचे नाव घ्या मनात आणि तुमचा जो कोणता एक प्रश्न असेल तो मनामध्ये ठेवा। ही रीडिंग ज्यांच्यापर्यंत जाईल त्यांच्यासाठी फक्त रेझोनेट होईल। आणि ज्यांना ही जनरल रीडिंग आहे, ज्यांना ही कलेक्ट झाली त्यांना कलेक्ट होईल, ज्यांना नाही झाली त्यांनी सोडून द्या, मनावर घेऊ नका। ज्यांच्यापर्यंत पोहोचते त्यांनी फक्त ऐका, मनात प्रश्न करा आणि तुमच्या देवाला, ज्या तुम्ही देवाला मानता त्या देवाला माना की बाबा मला ह्या टॅरोच्या माध्यमातून योग्य तो प्रश्न आमचा मिळावा। जे तुमची अडीअडचण असेल ते तुम्ही मनात ठेवा। चला जाणून घेऊ आपण। प्लीज आपण जाणून घेणार आहोत टॅरो तुमच्यासाठी आजची गाईडलाईन काय सांगते। बघा मित्रांनो, येस या नो मध्ये पहिला आन्सर राहील। तुमच्या मनातला जो काय प्रश्न असेल तो येस या नो मध्ये राहील पहिलं, सर्वात अगोदर। आणि त्याच्यानंतर काय करायचं त्या प्रश्नासाठी, म्हणजे तुमच्या प्रश्न सुटण्यासाठी काय करायचे हे आपण टॅरो मध्ये बघणार आहोत। हे कार्ड क्वीन ऑफ कप्स आहे। कप्स, तुम्ही कुठंतरी भावनात्मक स्टक झालेले दिसताय। तुम्हाला इथं गाईडलाईन अशी केल्या जाते की तुम्ही कुठंतरी भावनात्मक स्टक झालेले आहात। तुम्ही कुठंतरी भावनेकडे लक्ष देऊन, तुमच्या इमोशनली लक्ष देऊन, तुम्ही इमोशनली लक्ष केंद्रित करून तुमचं काम थांबलेलं आहे। तुम्ही इमोशनली जास्त करून अटॅच झालेला आहात काहीतरी गोष्टीला, त्यामुळं तुमचं काम थांबलेलं आहे। हे कार्ड असं दर्शवतं। बघा, तुमचं काम होणार आहे जे आहे ते, पण तुम्ही ह्या गोष्टीतून जर लक्ष काढलं तर इमोशनली जिथं तुम्ही अटॅच झालेले आहात तिथून तुम्ही बाजूला लक्ष करा, कारण ती इमोशनली जी गोष्ट आहे तुम्हाला डोज करणार, त्यामुळे तुम्ही इमोशनली गोष्टीपासून दूर राहा। हे कार्ड असं सांगतंय तुमच्या भावना आहे तिथून तुम्ही बाजूला व्हा। हे कार्ड तुम्हाला असं दर्शवतं। बघू आपण याच्यासाठी काय करायचंय तुम्हाला। हे कार्ड आलं, हे फायरचं कार्ड आहे मित्रांनो। हे कार्ड असं दर्शवतंय 6 ऑफ वॉइंड्सचं कार्ड आहे। हे असं दर्शवतंय तुम्हाला की याच्यातून निघण्यासाठी तुमच्या आतमध्ये ऊर्जा जागृत करा, ऊर्जा जागृत करा। भावनाशी जे कनेक्ट झालेले ती भावना बाजूला ठेवा, ऊर्जा जागृत करा। कुठून तरी प्रेरणा घ्या, कुठंतरी प्रेयर करा, कुठंतरी प्रार्थना करा आणि तुमच्या कामाला लागा। तुम्हाला तिथं यश नक्कीच मिळेल। हे कार्ड असं दर्शवतं तुमचं काम होणार 101%। फक्त भावना बाजूला ठेवा। भावना बाजूला ठेवली तुम्ही, ऊर्जा कुठून ना कुठून तुम्ही तुमच्या देवाकडून, तुम्हाला देवाला प्रार्थना करा, ज्या देवाला तुम्ही मानताय त्याला प्रार्थना करा आणि तुमची भावना बाजूला ठेवून पुढं निघा, चौकडी जमा करा आणि पुढं निघा। तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे। जर रीडिंग तुमच्यासोबत कनेक्ट झाली असेल, ज्यांच्या कोणासोबत होईल, जनरल आहे, प्रायव्हेट रीडिंग नाही आहे। जर तुम्हाला व्यक्तिगत रीडिंग घ्यायची असेल
तर माझ्याशी संपर्क करा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल, ज्यांच्यासोबत कनेक्ट झाली असेल, त्यांनी हा व्हिडिओ 3 जणांसोबत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर टॅरोला विचारा नक्की. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ तुम्ही बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.